and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 35. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 35. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. मित्रमैत्रिणींनो, आजचा पाठ हा व्याकरणाचा सराव पाठ आहे. 35 आणि 36 या 2 पाठात आपण व्याकरणाचा सराव करूया. आतापर्यंतच्या पाठात आपण बरीचशी भूतकाळातली वाक्य ऐकली, काही नवीन शब्द शिकलो, हो ना? आज त्यांचा सराव करूया. आधी आम्ही बोलू, तुम्ही फक्त ऐका. नंतर आपण सगळे मिळून एकत्र सराव करूया. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी सावकाश बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. I was eating. You were eating. She was eating. We were eating. They were eating. वॉश म्हणजे धुणे, क्लीन म्हणजे साफ करणे, हेल्प म्हणजे मदत करणे, कट म्हणजे कापणे, फ्राय म्हणजे तळणे, बॉईल म्हणजे उकळणे. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. मगाशी ऐकलेले शब्द आता तुम्हाला आठवतायत का बघूया. मी एक एक इंग्रजी शब्द म्हणीन, तुम्ही सगळे एकत्र त्याचा अर्थ मराठीत सांगा. चालेल? मग सांगा बघू. वॉश म्हणजे काय? वॉश म्हणजे धुणे. गुड. मग क्लीन? क्लीन म्हणजे साफ करणे. आता या शब्दाचा मराठीत अर्थ सांगा. हेल्प. हेल्प म्हणजे मदत करणे. राईट. मग कट? कट म्हणजे कापणे. सगळे एकत्र सांगताय ना? गुड. मग ह्याचा अर्थ सांगा. फ्राय. फ्राय म्हणजे तळणे. बरं, मग बॉईल म्हणजे काय? बॉईल. बॉईल म्हणजे उकळणे. गुड. बरं, आता भूतकाळातली वाक्य इंग्रजीत म्हणण्याचा सराव करूया का? मी चमचा धुत होते. हे वाक्य इंग्रजीत कसं म्हणायचं? सगळे मिळून माझ्या मागे एकत्र म्हणा बघू. आय वॉज वॉशिंग अ स्पून.
व्हेरी गुड. आता प्रत्येक वेळा मी घंटा वाजवली की एक जण उभं राहील आणि मी सांगीन ते वाक्य इंग्रजीत म्हणेल. एक जण तयार? हे वाक्य इंग्रजीत म्हण. तू कप धूत होतास. You were washing a cup. Good. You were बरं का? You was नाही म्हणायचं. You were washing a cup. आता पुढचं मूल. हे वाक्य इंग्रजीत म्हण. ती आंबा कापत होती. She was cutting a mango. Good. पुढचं मूल. इंग्रजीत म्हण. आम्ही शाळा साफ करत होतो. We were cleaning the school. बरोबर. दुसरं कोणीतरी तयार आहे का? इंग्रजीत म्हण. ते आंबे खात होते. They were eating mangoes. Good. आता तू इंग्रजीत म्हण. तो कांदे कापत होता. He was cutting onions. Right. पुढचं मूल. इंग्रजीत असं म्हण. तू सायकल धूत होतीस. You were washing the cycle. Very good. आता आपण एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया. मी एक एक वाक्य म्हणीन. ते जर बरोबर असलं तर तुम्ही सगळ्यांनी थम्स अप करायचं. म्हणजे एका हाताची मूठ करून फक्त अंगठा वर करून दाखवायचा. बरोबर वाक्याला थम्स अप करायचं. काहीही न म्हणता फक्त हाताने एकदा थम्स अप करून दाखवा बरं सगळे. थम्स अप केला का? आणि मी चुकीचं वाक्य म्हणाले तर तुम्ही सगळ्यांनी थम्स डाऊन करायचं. म्हणजे हाताची मूठ करून अंगठा खाली करून दाखवायचा. न बोलता एकदा थम्स डाऊन करा बघू सगळे. बरं, आता सुरू करूया. पहिलं वाक्य ऐका हं. बरोबर असलं तर थम्स अप, चुकीचं असलं तर थम्स डाऊन. फक्त खूण करायची, काहीही बोलायचं नाही हं. पहिलं वाक्य. आय वॉज सिटिंग ऑन अ चेअर. सांगा पाहू, बरोबर का चूक? थम्स अप का थम्स डाऊन करणार? थम्स अप. बरोबर. आय वॉज सिटिंग ऑन अ चेअर हे वाक्य बरोबर होतं. चला आता पुढचं वाक्य. थम्स अप की थम्स डाऊन ते तुम्ही करायचे. वाक्य आहे यू वॉज सिटिंग ऑन अ ट्री. थम्स डाऊन. वाक्य चुकलं माझं.
यू वॉज असं कधीच म्हणत नाही. बरोबर वाक्य आहे यू वर सिटिंग ऑन अ ट्री. माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणा यू वर सिटिंग ऑन अ ट्री. बरं, पुढचं वाक्य ऐका आणि बरोबर की चूक ते ठरवा. वाक्य ऐका. आय वॉज ईट अ बिस्किट. पुन्हा थम्स डाऊन. आय वॉज ईटिंग अ बिस्किट असं म्हणायला हवं होतं. तुम्ही माझ्या मागे बरोबर वाक्य म्हणा पाहू. आय वॉज ईटिंग अ बिस्किट. आता हे वाक्य ऐका. दे वॉज ईटिंग आईस्क्रीम. थम्स डाऊन केलं ना. दे वॉज ईटिंग हे चुकलं. दे वर ईटिंग आईस्क्रीम. तुम्ही म्हणा बघू माझ्या मागे. दे वर ईटिंग आईस्क्रीम. आता हे वाक्य ऐका आणि आठवतंय ना. बरोबर असेल तर थम्स अप दाखवायचं. चूक असेल तर थम्स डाऊन दाखवायचं. वाक्य आहे वी वर रीडिंग बुक्स. थम्स अप. गुड. वी वर रीडिंग बुक्स हे वाक्य बरोबर होतं. पुढचं वाक्य ऐका. यू वर गो टू स्कूल. थम्स डाऊन. यू वर गोइंग टू स्कूल असं म्हणायला हवं होतं. तुम्ही सगळे म्हणा माझ्या मागे. यू वर गोइंग टू स्कूल. मग आता या पुढच्या वाक्याचं काय. शी वर स्लीपिंग. पुन्हा थम्स डाऊन. शी वॉज स्लीपिंग असं म्हणायला हवं. म्हणा बघू माझ्या मागे. शी वॉज स्लीपिंग. आता शेवटचं वाक्य. He was washing the cup. Thumbs up. He was washing the cup. हे बरोबरच आहे. बरं, आता टीचर पुढची 15 मिनिटं असा सराव घेतील. I was eating. We were dancing. You were sitting. He was playing. She was jumping. They were sleeping. अशी वेगवेगळी वाक्य इंग्रजीत म्हणायला शिकवतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.